राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हातभट्टी दारू निर्मिती, विक्री व विदेशी दारूच्या वाहतुकीविरुद्ध मोहीम राबवण्यात येत असून शुक्रवारी व शनिवारी जिल्ह्यात राबवलेल्या मोहिमेत नोंदवलेल्या 9 गुन्ह्यात 9 मोटरसायकलसह 18 लिटर देशी दारू, 22 लिटर विदेशी दारू, 780 लिटर हातभट्टी दारू जप्त करण्यात आली। शुक्रवारी पंढरपूर निरीक्षक पंकज कुंभार यांच्या पथकानं मोहोळ शहरात अतुल महादेव जाधव वय 40 वर्ष राहणार टाकळी सिकंदर याला त्याच्या बजाज पल्सर क्रमांक MH13 CF 3496 वरून रॉयल स्टॅग व्हिस्कीच्या 180 मिली क्षमतेच्या 65 बाटल्यांची वाहतूक करताना पकडलं। तसेच नारायण चिंचोली तालुका पंढरपूर येथून अजित नागनाथ वनसाळे वय 26 वर्ष राहणार तुंगत याला देशी दारू शिकारी संत्रा ब्रँडच्या 48 बाटल्यांची वाहतूक करताना पकडलं। त्याच्या ताब्यातून हिरो स्प्लेंडर क्रमांक MH13 EG 6247 जप्त करून गुन्हा नोंदवण्यात आला। तसेच निरीक्षक माळशिरस सचिन भवड यांच्या पथकानं मंगळवेढा पाटकळ रोडवर समर्थ सुनील कट्टे वय 20 वर्ष या इस्माला देशी दारूच्या 48 बाटल्यांची हिरो होंडा स्प्लेंडर क्रमांक MH13 DS 0424 या मोटरसायकलवरून वाहतूक पकडलं। शनिवारी पहाटेच्या सुमारास निरीक्षक जगन्नाथ पाटील यांच्या पथकानं सोलापूर हैदराबाद रोडवर अवैध दारू वाहतुकीवर पाळत ठेवून शंकर सत्यप्पा वाळी वय 42 वर्षाला बजाज प्लॅटिना MH13 AL 1302 वरून 5 रबरी ट्यूबमध्ये 500 लिटरची दारू वाहतूक करताना पकडलं। त्याच्या ताब्यातून 50,500 रुपये किमतीच्या हातभट्टी दारूसह 90,500 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। दुय्यम निरीक्षक सांगोला सौरभ भोसले याच्या पथकानं सांगोला तालुक्यातील इटकी गावचे हद्दीत धनाजी शामराव बुधावले वय 39 वर्ष या इस्माला हिरो होंडा स्प्लेंडर MH03 Y 4433 वरून 40 लिटर हातभट्टीची दारू वाहतूक करताना पकडलं। पंढरपूरच्या दुय्यम निरीक्षक श्रद्धा गडदे यांच्या पथकानं शनिवारी 9 वाजताच्या सुमारास पिंटू भेलू वडजे वय 43 वर्ष याला नरखेड तालुका मोहोळ येथे रबरी ट्यूबमधून 80 लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना होंडा शाईन मोटरसायकल क्रमांक MH13 CB 3398 सह गुन्हा नोंदवला आहे। तसेच या पथकानं मोहोळ कुरुल रोडवर अवैध दारू वाहतुकीवर पाळत ठेवून धनाजी दत्तात्रय काळे वय 40 वर्ष या इस्मास ऑफिसर चॉईस व्हिस्कीच्या 55 बाटल्यांची वाहतूक करताना होंडा युनिकॉर्न MH13 EM 0510 या वाहनाचं ताब्यात घेतलं। त्याच्या ताब्यातून 7,425 रुपये किमतीच्या विदेशी दारूसह 97,525 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। दुय्यम निरीक्षक अकलूज बाळू नेवसे यांनी फुणशिरस येथून अंकुश दत्तू चव्हाण वय 50 वर्षाला बजाज पल्सर MH04 ER 5913 वरून 60 लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना पकडलं। सोलापूर शहरातील पद्मशाली चौकात भरारी पथकाने एका मोटरसायकलीवरून 100 लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना गुन्हा दाखल केला। आरोपी वाहन जागी सोडून फरार झाला। त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला। या संपूर्ण मोहिमेत 1,04,945 रुपये किमतीची दारू व 9 मोटरसायकल असा 6,65,045 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक संजय पाटील, निरीक्षक जगन्नाथ पाटील, पंकज कुंभार, सचिन भवड, दुय्यम निरीक्षक अंजली सरवदे, श्रद्धा गडदे, सुरेश झगडे, बाळू नेवसे, सौरभ भोसले, सहाय्यक दुय्यम निरीक्षक अलीम शेख, आवेद शेख, जीवन मुंडे, जवान चेतन वनगुंटी, शोएब बेगमपुरे, किरण खंदारे, विजयकुमार शेळके, प्रकाश सावंत, तानाजी काळे, तानाजी जाधव, गजानन जाधव, अशोक माळी, अण्णा करचे, नंदकुमार वेळापूर्वी व वाहन चालक रामचंद्र मदने, मारुती जडगे, दीपक वाघमारे यांच्या पथकानं पार पाडली।